सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण पाहत आहोत श्रीकृष्ण भाग 26. या पूर्वीच्या भागामध्ये आपण पाहिले की पहाटेच्या वेळेला श्रीकृष्ण त्यांच्या बालसवंगडांसोबत वनामध्ये गेलेले आहेत आणि तिथे त्या सवंगड्यांच्या सोबत ते वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीडा करण्यात मग्न असतानाच तेथे अघासूर नावाचा एक अतिशय भयंकर असा असुर, त्याला महिमा नामक योगसिद्धी त्याला साध्य होती आणि त्यामुळे त्याने स्वतःचा प्रचंड असा विस्तार करून एका मोठ्या सर्पाचे रूप त्याने घेतले आणि त्या सर्पाने आपले मुख हे मोठ्या विस्ताराने उघडून ठेवले. ते असे उघडून ठेवले की त्याचे ओठ हे जमिनीपासून आकाशापर्यंत होते. त्याच्या खालचा ओठाचा भाग हा जमिनीवर, तर वरच्या ओठांचा भाग हा मेघांना स्पर्श करत होता. तर अशा प्रकारे त्याचा हा एवढा मोठा जबडा त्याने याच्यासाठी उघडून ठेवला की काही काळाने का होईना कृष्ण आपल्या जबड्यामध्ये यावा आणि आपण त्याचा नायनाट करावा. तर अशा प्रकारे सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले परमात्मा भगवान श्रीकृष्ण यांना हे ठाऊक होते की हा जो प्रचंड पुतळासारखा दिसणारा हा जो प्राणी आहे, हा दुसरा तिसरा कुणी नसून हा अघासूर नावाचा असुर आहे. हे स्पष्टपणे भगवान कृष्ण हे जाणून होते. पण त्यांना हे देखील माहिती होते की आपल्या सवंगडांना याबद्दल यत्किंचितही जाणीव नाहीये आणि आपल्या या सुहृदयांचा विनाश कसा टाळावा याचीच भगवान श्रीकृष्ण हे योजना करीत असताना सर्व गोवत्स आणि त्यांचे सवंगडी हे त्या प्रचंड सर्पाच्या मुखात त्यांनी प्रवेश केला, परंतु भगवान मात्र बाहेरच उभे होते. आता श्रीकृष्ण माझ्या मुखामध्ये कधी प्रवेश करतात याचीच वाट तो अघासूर पाहू लागला. माझ्या बहिणीला आणि माझ्या बंधूला या कृष्णानेच ठार मारले आहे. हे सगळेजण तर माझ्या मुखामध्ये प्रविष्ट झाले आहेत. आता कधी एकदा कृष्ण माझ्या मुखामध्ये येतो याचीच तो वाट पाहू लागला. परमात्मा श्रीकृष्ण हे खात्रीने सर्वांनाच अभय प्रदान करणारे आहेत, परंतु आपले सवंगडी हे आपल्या हाताबाहेर गेले आहेत हे त्यांनी पाहिले आणि बघता बघता ते त्या भयंकर असुराच्या उदरात देखील पोहोचले. हे पाहून काही काळापुरते भगवान श्रीकृष्ण देखील दुःखी झाले. बघा, बहिरंगा प्राकृत शक्ती ही कशी अद्भुत प्रकारे कृतशील असते याचेच भगवान श्रीकृष्णांना राहून राहून आश्चर्य वाटत होते. आता या असुराला आपण कसे मारावे आणि आपल्या सवंगड्यांना कशा प्रकारे आपण वाचवून त्यांना याच्या उदरातून बाहेर काढावे याचाच विचार भगवान श्रीकृष्ण करू लागले. आणि अखेर काही काळ विचार करून विचाराअंती भगवान श्रीकृष्णांनी देखील त्या असुराच्या मुखामध्ये म्हणजे त्या सर्पाच्या मुखामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि या घटनेची मौज पाहण्याकरता वरती बसलेले जे स्वर्गातील देवदेवता होते त्यांनी देखील अतिशय भयभीत होऊन एक हाहाकार माजवला. त्याच वेळेला अघासुराचे जे मित्र तिथे होते, जे रक्तमांस खाण्यासाठी चटावलेले होते, ज्या वेळेला भगवान श्रीकृष्णांनी त्या असुराच्या मुखामध्ये प्रवेश केला त्यावेळेला हे पाहून ते असुराचे मित्र देखील आनंद व्यक्त करू लागले. तो असुर जेव्हा गोपालकृष्णांना आणि त्याच्या सवंगडांना दाताखाली चिरडून मारण्याच्या बेतातच होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या देवतांमध्ये जो हाहाकार उडाला तो त्यांनी ऐकला आणि त्या अघासुराच्या घशामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णांनी आपल्या शरीराचा विस्तार करण्यास सुरुवात केली. तो असुर अतिशय विशालकाय होता आणि जसजसा भगवान श्रीकृष्णांनी आपला विस्तार करावयास सुरुवात केली तसा त्याचा घसा बंद होऊन तो गुदमरत होता आणि त्याचे डोळे बाहेर गरगर फिरू लागले आणि त्याचा श्वास पूर्णपणे बंद झाल्यामुळे त्याचा प्राणवायू बाहेर जाण्यासाठी कुठेच जागा त्या वायूला सापडत नव्हती. त्यामुळे त्या प्राणवायूने त्या सर्पाच्या मस्तकावरील ब्रह्मरंध्रे फोडून तो बाहेर निघून गेला आणि अशा प्रकारे तो असा भयंकर असुर तेथे गतप्राण झाला. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या दिव्य दृष्टिक्षेपाने आपल्या गोवत्सांना आणि
आपल्या सवंगडांना पुन्हा सचेतन केले आणि सगळ्यांसह भगवान श्रीकृष्ण हे त्या असुराच्या मुखातून सुखरूप बाहेर पडले. ज्या वेळेला भगवान त्या अघासुराच्या मुखामध्ये होते त्यावेळेला त्यांची आत्मज्योती बाहेर आली आणि सर्वत्र एक दिव्य प्रकाश पसरलेला होता. आणि ज्या वेळेला गोपालकृष्ण आपल्या सवंगडांच्या सह आणि वासरांच्या समवेत त्या असुराच्या मुखातून बाहेर आले त्यावेळेला ती जी आत्मज्योत दीप्तिमान अशी होती ती स्वर्गातील सर्व देवी देवतांच्या समोर पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णांच्या मध्ये प्रविष्ट झाली. सर्व स्वर्गातील देवी देवता अतिशय आनंदित झाले आणि त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांवरती स्वर्गातून पुष्पवृष्टी करून त्यांचे सर्वांनी पूजन केले. सर्वजण हे अतिशय आनंदित होऊन नृत्य करू लागले. गंधर्वांनी ढोल नगारे वाजवले आणि प्रार्थना गायल्या. ब्राह्मणांनी देखील वैदिक मंत्राचे उच्चारण केले आणि भगवत भक्त वृंदांमधून सर्वत्र मोठ्याने जय जय असा ध्वनी गरजला. असा ध्वनी गरजल्याबरोबर ती ब्रह्मदेव ताबडतोब तिथे आले आणि काय झाले ते पाहू लागले. त्याच्यासाठी ते पृथ्वीवरती आले तेव्हा त्यांनी पाहिले की तो प्रचंड असा असुर ठार झाला होता आणि भगवंतांचे अशा अद्भुत आणि यशस्वी लीलांचे ब्रह्मदेव अवलोकन करत होते आणि ते अतिशय आश्चर्यचकित झाले होते. तो एवढा अवाढव्य असुर बरेच दिवस तसेच मुख उघडे असलेल्या स्थितीमध्ये तो तिथे राहिला. खूप काळानंतर तो सुकून गेला. सर्व श्रीकृष्णांच्या सवंगडाचे ते स्थान म्हणजे एक आनंदमय लीलांचे स्थानच बनले. अशा प्रकारे त्या अघासुराचे मर्दन झाले आणि श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी हे त्यावेळेला ती जी घटना घडली त्यावेळेला हे सर्वजणच अगदी जेमतेम 5 वर्षाचे होते. तर 5 वर्षाखालची जी वयोगटातली मुलं असतात त्यांना आपण कुमार असे म्हणतो. त्यानंतर 10 वर्षापर्यंत म्हणजेच 5 ते 10 वर्षापर्यंतच्या वयोगटातील जी मुले असतात त्यांना आपण पौगंड म्हणतो आणि 10 वर्षापासून 15 वर्ष वयोगटातील जी मुले असतात त्यांना आपण किशोर संबोधतो आणि 15 वर्षाच्या पुढे मुले गेल्यानंतर त्यांना आपण तरुण म्हणतो. तर ज्या वेळेला या भयंकर अशा अघासुराचा वध झाला होता त्याच्या वधाच्या नंतर जवळपास 1 वर्षपर्यंत तरी ही जी घटना घडली या घटनेची त्या वृंदावनाच्या खेड्यामध्ये कोणीही कधीही चर्चा केली नाही. परंतु ज्या वेळेला गोपालकृष्णांचे सवंगडी हे पौंगंडावस्थेमध्ये प्राप्त झाले त्यावेळेला मात्र त्यांनी या अघासुराच्या वधाच्या प्रसंगाचे सर्व आपल्या मातापित्यांच्या समोर मोठ्या आश्चर्याने ते त्यांना वर्णन करून सांगू लागले. तर भगवान ब्रह्मदेवासारख्या देवाहूनही जे श्रेष्ठ असे भगवान आहेत पूर्ण पुरुषोत्तम त्या भगवान श्रीकृष्णांनी या अघासुराला आपल्या देहात विलीन होण्याची संधी दिली आणि त्यामुळेच भगवान श्रीकृष्ण हे साक्षात त्या सर्पाच्या मुखामध्ये त्यांनी प्रवेश केला. त्या सर्पाच्या मुखामध्ये साक्षात भगवंतांनी प्रवेश केल्यामुळे त्या अघासुराची स्थिती मात्र सामान्य भक्तापेक्षाही कैक पटीने सर्वश्रेष्ठ अशी होती. तर अशा प्रकारे परीक्षित महाराज हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या अशा या सुंदर दिव्य लीलांचे श्रवण करण्यात मग्न होते. आपल्या मातेच्या गर्भात असताना अश्वत्थाम्याच्या ब्रह्मअस्त्रापासून आपण आपले संरक्षण कशा प्रकारे करावेत त्यासाठी पुरुषोत्तमाच्या लीला श्रवण करण्यात त्यांना अधिकाधिकच गोडी वाटत होती आणि त्यामुळे त्यांनी भागवताचे कीर्तन करणाऱ्या जे शुकदेव गोस्वामी महाराज होते त्यांनी प्रश्न केला. परीक्षित महाराजांना या एका गोष्टीचे कायम आश्चर्य वाटत होते की कसे काय गोपालकृष्णांचे सवंगडी हे 1 वर्ष होईपर्यंत त्यांनी या अघासुराची कुठल्याही प्रकारची चर्चा वृंदावनात केली नाही. सामान्यपणे आपण पाहिले तर एखादा शासक वर्ग किंवा क्षत्रिय जो असतो तो आपल्या राजकीय प्रपंचामध्ये अतिशय व्यस्त असतो आणि अशा व्यक्तीला भगवान कृष्णांचे किंवा कुठल्याही गोष्टींच्या दिव्य लीलांचे
श्रवण करण्याची संधीही तसे पाहिले तर अतिशय दुर्मिळ असते. परंतु पुराण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांचे श्रवण करताना मात्र परीक्षित महाराज स्वतःला अतिशय भाग्यवान असे समजत होते. कारण ते जे काही श्रवण करत होते ते शुकदेव गोस्वामींसारख्या श्रीमद भागवत गीतावरील सर्वश्रेष्ठ जे अधिकारी होते त्यांच्याकडून. आणि अशा रीतीने परीक्षित महाराजांच्या विनंतीवरून शुकदेव गोस्वामी महाराज हे पुराण पुरुषोत्तम श्रीकृष्णांचे कीर्ती, गुण, रूप, पाशर्द धाम याविषयी ते वर्णन करीत होते. आणि त्यांच्या अतिशय सुंदर अशा दिव्य लीलांविषयी महाराज कथन करू लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.